अगं तुला किती वेळा सांगितलं मी ड्युटीवर आहे ना. साहेब तिकडे पोलीस स्टेशन मध्ये. रातच्याला घरी येणार ना मग? अगं माझी आई, मी इकडे सिक्युरिटीला चाललोय. सिक्युरिटीला. अरे अरे अडकलो. काय झालं? अगं यांचा हात अडकला. अरे सोड ना, आधी काढ ना. फोन द्या. कोण आहे तिकडं? नाही नको तू त्यांच्याशी बोल नको. अरे कोण आहे? बायको आहे माझी. द्या मी बोलतो इकडे. बोला. नको. तुम्ही काहीतरी उलटपट सांगता तिला. अहो मी सरळच बोलतो, पण त्या उलटा अर्थ घेतात. त्याला मी काय करणार? आणि हात काढा ना आधी. नाही काढणार. नाही काढतो. साहेब माझ्या बायकोशी बोला ना. नाही मी नाही बोलणार. नाही हो, धंद्याला लागतो मी. बोला बायकोशी बोला. माझ्या बायकोशी बोला ना. हो माझ्या बायकोशी बोला. बोला ना तुमच्या पाया पडतो. बोला ना तुमच्या पाया पडतो. नाही मला राग आला ना तर तिचा खून करेन, तुमचा मर्डर करेन ना. बोला. आणि हे बघा, तिला सांगा की आपण दोघंच आहोत, खाजगी काम चालू आहे. हे आणखीन एक, तिला सांगा डिस्टर्ब करू नका, खूप महत्वाचं काम चालू आहे. आणि महत्वाचं की आवाज बदलून बोला, म्हणजे तिला कळणारच नाही तुम्हीच आहात ते. तुम्हीच बोला. नाही तुम्ही बोला. हॅलो, कोण बोलताय? ओ सारखा फोन करून डिस्टर्ब नका करू आम्हाला. आम्ही नाही जा, आम्ही कामात आहेत ना. तुम्ही सारखा नका फोन करत जाऊ. मी हवालदारांबरोबरच आहे. हलवू नका, इतक्या जोरात हलवू नका ना. अहो दसमुसळेपणा करू नका ना. ओढू नका. अरे निंबाळकर, आता या घरला लाटणंच डोसक्यात घालते. हे काय केलं म्हणजे? तुम्हीच म्हणलात बायकोशी बोललो. अहो पण आवाज बदलून कशाला बोललात? तुम्हीच तर म्हणलात ना आवाज बदलून बोल. आवाज बदलला तू. माझी वाट लावतो. पाय दाबू नका. फोन आलाय. फोन कुठे आला? आतमध्ये खिशात फक्त फोन काढा. हा बोला. मी बोलू? हॅलो हवालदार कुठे आहेत? अहो हवालदार एका मुलाशी खेळतायत. मुलाला पकडापकडी खेळताय त्याच्याशी. अब हे सॉरी मुलाला त्यांनी पकडलाय, असा उचलून धरलाय, घट्ट धरलाय गळ्याशी. हे बघा, तुम्ही त्या हवालदाराला पकडा आणि त्यांच्याकडे फोन द्या. अहो पण मला त्याला हवालदारालाच द्यायचं त्या मुलाला. हा वाण पोरगा आहे हो. मला त्याला माझ्या हॉस्टेलमध्ये ठेवायचा नाहीये. हो बोला. तुम्हीच बोलाव काय. हॅलो. हा हॉस्टेलवर ठेवलंय नव माझ्या सवतीच्या पोराला. तुला कोणी सांगितलं? मला समजा ठावे. एवढा येते पोरगा. किती वर्षाचा असेल? 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षांपासून लफडं चालू आहे. आज मग कशा पायी केलं माझं संग लगीन? अगं माझी आई, असं नाही. तुला सांगतो मी. तसंच आहे. 2 महिने झालं आपलं लगीन होऊन, तरी बी रात पाळीला एकदा बी घरला आला नाही तुम्ही. अगं खरं सांगतो माझी आई, आपलं लग्न झालं आणि पंतप्रधान मुंबईत आले. 4 दिवस नाईट ड्युटी. पंतप्रधान गेले, दंगली सुरू झाल्या. परत नाईट ड्युटी. त्यानंतर मग डान्स बार बंद आहेत की नाही हे बघण्यासाठी डान्स बारच्या बाहेर ड्युटी. एक वेळ डान्स बार चालू असते तर चालू असतं ग. बंद डान्स बारच्या बाहेर ड्युटी करणं म्हणजे मंगळवारी ते मार्केटमध्ये जाऊन मच्छी घेण्यासारखं आहे, माहितीये? हॉस्टेलवर ठेवलंय माझ्या सवतीच्या पोराला. फसवलं. काय होतंय काय तुम्हाला? अहो घरची भांडी फुटायची मारची आणलेली. दोंड बांधलंय माझ्या गळ्यात. याला जोरात जरा पकडा आणि हात टाका. आमच्या हॉस्टेल मधून पळून चालला होता. मग तुम्ही काय पकडापकडी खेळताय? खरं सांगा ना काय करता? नाही तर किडनॅपिंगच्या केस मध्ये हात टाकीन. किडनॅपिंग ते लहान मुलांना पळवतात ते. किडनॅपिंग लहान मुलांना पळवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्या किडन्या काढून घेतात. मग काय होतं? मग तेच बोललो ना मी. खरं सांगा ना, अंडर ऍक्टच्या खाली 8 टाकीन अंडर ऍक्टच्या 8 टाकीन. कुठल्या अंडरच्या खाली? ऍक्टच्या खाली अंडरच्या खाली ऍक्ट. हवालदार कोण आहे? मी. तुम्ही? मग मी बोलतो ते बरोबर आहे. खरं सांगा काय करता? नाही तर बाल सुधार गृहात पाठवीन. या मुलाला ना? तुम्हाला. पण मी मोठा आहे म्हणून तर पाठवीन. लहान मुला सुधाराल का? तुम्हाला महिला सुद्धा गृहात पाठवू? मला चालेल. नाही
का? तुम्हाला चालेल पण महिला जाम डेंजर असतात. हो. ही बघा बायको बघा पाय पडताय. नको नको, हा, मग? माझा विचार बदललाय. हा. या मुलाला तुम्ही घ्या आणि हा. तुमच्याचकडे ठेवून घ्या. अहो, का? अहो, याला कडेवर घेतला तर तिकडे माहेरची भांडी फुटतायत. याला घरी घेऊन गेलो ना तर अख्खं घर कोसळेल. नाही, त्यापेक्षा नाही. तुम्ही एक काम करा, काय? याच्या घरचा पत्ता द्या, मी याला घरी सोडून येतो. हे याला जरा पत्ता दे. हा त्याचं काय माहितीये का, मला वाटतं याच्या बापाला हे पोरग नकोय, याच्या आईला पण हे पोरग नकोय, म्हणून याला हॉस्टेलमध्ये पाठवलाय. तुम्ही याला ओळखता? ओळखतो पण याचे आई बाप मला ओळखत नाही. हं. हवालदार निंबाळकर आहे मी. हं. याला घरी सोडला नाही तर मिशीच काढेन मी माझी. कुठे हा. मिशी कुठे तुमची? हा? काय सॉलिड मिशी आहे तुम्हाला? हा. अशी भरदार म्हणजे. चल हा चला चला चला. चला चला. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. आले, आले, दरवाजा आले. उघडा, दरवाजा. हा, ये. कुठे कोण गेले पाहिजे? कुठे गेले कुठे गेले कुठे? अरे काय हा? हे काय तुमचं पोरग? आईला धिंगाणा घातला हॉस्टेलमध्ये. हो? अहो पण हा माझा मुलगा नाहीये. ही बाई बोलते हा त्यांचा मुलगा नाही, तो माणूस बोलतो हा त्याचा मुलगा नाही. मा काय माझा पोरगा आहे? असेल. ओ खरं बोला ना तर एन्काउंटर करेगा. ओ. कोण आहे रे? ओ तुम्ही हा, काय तुम्ही तुमचे नियम तुम्ही स्वतःच लिहिता काय? का? काय म्हणजे काय? काय वाटेल त्या गुन्ह्याला वाटेल ती शिक्षा? मी वाटेल ते बोलतो पण वाटेल ते करत नाही. वाटेल ते बोलू नका उगीच. मला काय वाटते तुम्ही बोलणार, तुम्हाला काय वाटते तुम्ही बोला. वाटलेच होतं मला. आणि हे बघा तुम्ही याचा स्वीकार केला नाही ना तर हा बिचारा रस्त्यावर राहील. नको नको त्या मुलांच्या संगतीला लागेल. हं. याला कसले कसले शौक लागतील हो? आणि मग हा चोऱ्या माऱ्या करायला लागेल. असाच एखादं पाकिट मारताना पुढे पळेल. याच्या मागे लोक पळतील, खूप पळतील आणि पळता पळता रेंज शॉक मध्ये हा मोठा होईल, मोठा गुंड होईल आणि मग तो एखाद्या डी गँग मध्ये शिरेल, टोळ्या करून खंडणी वसूल करेल, मर्डर करेल आणि मग याच्या एन्काउंटरची ऑर्डर मला मिळेल. मग मी माझ्या छातीवर असा दगड ठेवून याच्या समोर उभा राहीन. मग हा याच्या बंदुकीने 2 गोळ्या मला घालेल. ठो ठो. मी ते वाचवेन आणि माझ्या बंदुकीने ह्याच्यावर गोळ्या झाडेन. ठो ठो. म्हणजे काय करेन? एन्काउंटर. मग तेच तर बोलत होतो ना मी. इकडे इकडे. हा अरे वा, चला. गार्डन छान आहे तुमचं. एकदम मस्त एकदम. एन्काउंटर करतो. स्वतःला दया नायक समजतोय. वेडा. हट. बाईने काउंटरच ए बाईने चला. काउंटरच बंद केलं. हो मी सेल्समन नाही, हवालदार आहे. हो बाबा 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 मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. निघून जा इथून. हे बघ त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये आणि तोंड काळ कर इथून. बाबा तुम्हाला समजत कसं नाहीये, मी त्या बाई बरोबर राहू शकत नाही. अरे मग काय मी राहू का आता? मी तसं म्हटलंय का, पण शेवटी काही झालं तरी कडू पाटलाच्या खानदानीच्या इज्जतीचा सवाल आहे बाबा. अरे मग काय पोरगा सांभाळायस का फक्त? मी कशाला सांभाळू? जिनं त्याला जन्म दिला ती सांभाळेल. काय झालं तरी त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये. तिच्या बरोबरच राहील. माझ्या डोळ्यासमोर वाढलं पाहिजे माझ्या रक्ताचं पोरग. बाबा तुम्हाला कळत कसं नाहीये? म्हणजे मी काय मोलकर्णी बरोबर संसार करू? मोलकरी म्हणजे आपली सुगंधा? आपली आपली म्हणजे आपल्या खानदानात काम करणारी सुगंधा म्हणतोय मी. हा सुगंधा. काय काय साहेब? बाबा तिला बोलू नका. टाळी एका हातानं वाजत नसते. गेला सुगंधा. काय झालं तू असं का वागलीस माझ्याशी? का माझा विश्वासघात केलास? अरे तुला साडी चोळी, तुझ्या घरचा खर्च, तुझा खर्च, तुझ्या नवऱ्याची व्यसन, 2,500चा मोबाईल व्हायब्रेट होणारा घेऊन दिला आणि तू असा विश्वासघात केलास माझा? काय झालं साहेब? मी काय बी केलं नाही साहेब. मला सांग ते पोरग तुझं आहे का नाही? हो माझंच आहे पण युवराज साहेबांचं नाहीये साहेब. अरे हा काय घोळ? तुझं आहे आणि युवराज साहेबांचं नाही म्हणजे 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 बापाला लेकरं एका टायमाला फिरवत होतीस तू? व्हॉट इज दिस? नाही साहेब, युवराज साहेबांचा काय बी संबंध नाहीये. त्यांचा काही दोष बी नाहीये ना साहेब. खरंच युवराजचा काही संबंध नाही म्हणजे? हो साहेब. खरंच? खरंच साहेब, माझ्यावर विश्वास नाही तुमचा? अगं मला आधी का नाही सांगितलंस? काही गुप्त बातमी माझ्यापासून लपवून ठेवलीस? अगं अगं या माझ्या पोरानं एकही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पण या पोराला मी वाढवणार, शिक्षण देणार, शिक्षण मंत्री बनवणार, त्याला महर्षी. अरे देवा देवा, हे नवीनच लफड झालंय. उद्याच्या उद्या पेपरात जाहिरात द्यावी लागेल. हे पोरग ज्याचं असेल त्याने घेऊन जा, नाहीतर माझ्या आयुष्याचं लफड होईल. आता आईच्या आयुष्याचं लफड तर झालेलंच आहे. आई